प्रत्येक जन्माला आलेल्या बाळासाठी त्याची हिअरिंग स्क्रीनिंग करणं किंवा त्याच्या ऐकण्याची क्षमता तपासून घेणं जन्मल्यानंतर पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याने खूप सारे फायदे होतात की अशा बाळांना मग आपल्याला लवकरात लवकर उपचार चालू करणं आणि त्यांची स्पीच डेव्हलप व्हायच्या आधी किंवा त्यांचं बोलणं डेव्हलप व्हायच्या आधी जर आपल्याला कळालं की ऐकण्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम आहे किंवा थोडीशी अडचण आहे, तर त्याच्या बाबतीत आपण उपचार करून त्याच्या पुढच्या ज्या बोलण्याच्या क्षमतेविषयी जे काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्या आपण टाळू शकतो. तर या सगळ्या जन्मलेल्या बाळांची आपण OAE नावाची एक टेस्ट असते, ओटो अकाउस्टिक एमिशन टेस्ट म्हणतात त्याला. ही टेस्ट कानाच्या ऐकण्याची क्षमतेसाठी आपण पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये करू शकतो. आणि सगळेच बाळ जी पूर्ण दिवसाची आहेत, कमी दिवसाची, प्रीमॅच्युअर जन्मलेली आहेत, कमी वजनाची आहेत, सगळ्याच बाळांची ही टेस्ट शक्यतो केली गेली पाहिजे. जे प्रीमॅच्युअर बाळ NICUत ॲडमिट आहेत त्यांचा ॲडमिट असताना उपचार त्यांचे झाले की डिस्चार्ज झाल्यानंतर ती तपासणी केली जाते. आणि ह्या तपासणीमध्ये जे काही रिझल्ट येतात त्या पद्धतीने पुढे बाळाला रेफर केलं जातं कान घशाच्या डॉक्टरांकडून परत तपासणी करून. मग जर प्रॉब्लेम असेल तर पुढचे उपचार केले जाऊ शकतात, परंतु ही तपासणी करणं अतिशय गरजेचं आहे.